दरम्यान सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा घेणाऱ्यांची दुकानं बंद पडली, मराठा समाजाच्या जीवावर चालणाऱ्या दुकानदाऱ्या बंद पडल्या असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। सरकारमधील मंत्र्यांनी मराठ्यांविरोधात डाव रचलाय असा गंभीर आरोपही जरांगेंनी केलाय। मराठ्यांविरोधात पत्रकार परिषद आणि कार्यक्रम घ्यायला लावलेत, मी त्यांना नकोसा झालोय, त्यांच्या पोटामध्ये आग होतीये असाही घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। ज्या खूप काही लोकांचे जे सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा उचलत होते, यांच्या खूप मोठ्या दुकानदाऱ्या बंद पडलेल्या त्या राज्यात। म्हणजे मी मराठा समाजाच्या कानावरती ही गोष्ट जावी म्हणून ही जबाबदारीने मी आज सकाळी ह्या गोष्टी बोलायला लागलोय की सरकार मधल्या काही मंत्र्यांनी असे डाव रचलेत की त्यांना एकत्रित करून मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा किंवा कार्यक्रम घ्यायला लावायचे, त्यांना चॅनलवरती डिबेटला पाठवायचं, असंही सरकार पक्षाकडूनच प्रयत्न सुरू आहेत। त्यांच्या दुकानदाऱ्या ज्या समाजाच्या जीवावर चालत होत्या, ह्या दुकानदाऱ्या यांच्या पुऱ्या बंद पाडल्यात मराठा समाजानं। आणि मी मराठा समाजाची लेकरू म्हणून काम करतोय प्रामाणिकपणे, म्हणून मी इतकं मोठं दुखणं झालंय त्यांचं की प्रचंड मोठं दुखणं झालंय, मी नको आहे त्यांना। हे सरकार पक्षाचंही म्हणणं आहे आणि त्या ज्यांच्या दुकानं बंद पडलेत त्यांचंही म्हणणं आहे। त्यांच्या पोटात इतकी आग व्हायला लागली कारण समाजाच्या जीवावर त्यांची नेतेगिरी आणि दुकानदाऱ्या चालत होत्या, हे पुरं बंद पडल्यामुळं ते पूर्ण भुईला टेकलेले।